इतिहास लेखन भारतीय परंपरा या पाठाच्या तिसऱ्या भागात तुम्हा विद्यार्थ्यांचं मी वैशाली देशपांडे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. या भागात आपल्याला बघायचं आहे आधुनिक काळातील इतिहास लेखन आणि ब्रिटिश इतिहास काळ. विद्यार्थ्यांनो, भारतीय पुरातत्वाच्या अभ्यासाला कधी सुरुवात झाली माहिती आहे? तर 20व्या शतकात, आणि ती पण ब्रिटिशांच्या राजवटीत सुरुवात झाली. आता आपल्याला बघायचे ब्रिटिश इतिहासकार अलेक्झांडर कनिंघहॅम यांच्याविषयी माहिती. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक म्हणून ओळखलं जातं अलेक्झांडर कनिंघहॅम यांना. शिवाय यांच्या देखरेखीखाली अनेक प्राचीन स्थळांचं उत्खनन केलं गेलं आणि त्यासाठी यांनी प्रामुख्यानं बौद्ध ग्रंथांमध्ये ज्या स्थळांचा उल्लेख केला होता त्या स्थळांवर त्यांनी लक्ष केंद्रित केलं होतं अलेक्झांडर कनिंघहॅम यांनी. यावर आपल्याला प्रश्न येतो, भारतीय पुरातत्व खात्याचे पहिले सरसंचालक डॅश हे होते. व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिल्यावर ऐकल्यावर आपल्याला योग्य उत्तरं लक्षात येतील. त्यामुळे आपल्याला जो योग्य पर्याय आहे तो आपल्याला लिहायचा आहे. यानंतर माहिती बघूया ब्रिटिश इतिहासकार जॉन मार्शल यांच्याच कारकिर्दीत विद्यार्थ्यांनो हडप्पा संस्कृतीचा शोध लागला. भारतीय संस्कृतीचा इतिहास हा इसवी सनापूर्वी 3ऱ्या सहस्त्रकापर्यंत किंवा त्याहूनही पूर्वीपर्यंत जाऊ शकतो हे सिद्ध झालं. यांच्या देखरेखीखाली हडप्पा संस्कृतीचा शोध लागला तेव्हा उत्खननसुद्धा केलं गेलं होतं. आता माहिती बघायची आहे ब्रिटिश इतिहासकार जेम्स मिल याने लिहिलेल्या द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया या ग्रंथाचे 3 खंड 1817 प्रसिद्ध झाले होते. शिवाय ब्रिटिश इतिहासकारानं भारतीय इतिहासावर लिहिलेला हा पहिलाच ग्रंथ म्हणता येईल बरं का. याच्या दृष्टिलेखनात वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभाव आणि भारतीय संस्कृतीच्या वेगवेगळ्या पैलूंसंबंधीचा पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन स्पष्टपणे उमटलेला दिसतो. म्हणजे जेम्स मिल याच्या लिखाणामध्ये वस्तुनिष्ठ दृष्टिकोन, आपण मागच्या एका माझ्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे वस्तुनिष्ठेचा अर्थ की आहे तसं स्वीकारणे, आहे तसं घेणे, याला म्हणायचं वस्तुनिष्ठता. आणि त्यामुळे वस्तुनिष्ठ दृष्टिकोन आणि पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दलचा गैरसमज मनात ठेवून केलेलं लेखन, हे 2 पैलू याच्या लेखनात स्पष्टपणे उमटलेले दिसतात. ब्रिटिश इतिहासकार माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हे मुंबईचे गव्हर्नर होते. कोणत्या काळात? 1819 ते 1827 ह्या काळात. तर 1841 यांनी द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला होता की ज्यामध्ये भारताविषयीचा इतिहास त्यांनी लिहिलेला आपल्याला दिसून येतो. ब्रिटिश इतिहासकार जेम्स ग्रँट डफ यांनी द हिस्ट्री ऑफ मराठाज हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथाचे 3 खंड आहेत आणि यांनी काय केलेलं आहे तर भारताच्या इतिहासामध्ये मराठी साम्राज्याच्या कालखंडाचं स्थान अत्यंत महत्त्वाचं आहे आणि मराठी साम्राज्याचा इतिहास लिहिणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांमध्ये या जेम्स ग्रँट डफ यांचं नाव महत्त्वाचं म्हणून घेतलं जातं. भारतीय संस्कृती आणि इतिहास यांना कमी लेखण्याची ब्रिटिश अधिकाऱ्यांची प्रवृत्ती ग्रँट डफ यांच्याही लेखनात उमटलेली दिसते. शिवाय ग्रँट डफ यांच्या इतिहास लेखनात कोणत्या मर्यादा होत्या हे नीलकंठ जनार्दन कीर्तने आणि विका राजवाडे यांनी 19व्या शतकात दाखवून दिल्या. ब्रिटिश इतिहासकार कर्नल टॉड यांनी भारतीय संस्कृती आणि इतिहास यांना कमी लेखण्याची प्रवृत्ती या कर्नल टॉड याच्या
राजस्थानचा इतिहास या लेखनामध्ये सुद्धा उमटलेली दिसते. यात त्यांनी भारतीय संस्कृती आणि इतिहास यांना कमी लेखलेलं आहे. यानंतर बघा आता ब्रिटिश इतिहासकार विल्यम विल्सन हंटर याने हिंदुस्थानचा द्विखंडात्मक इतिहास लिहिला. शिवाय या त्यांच्या लेखनामध्ये विल्यम विल्सन हंटर यांची निपक्षपाती वृत्ती दिसून येते. यावर आपल्याला पुढील तक्ता पूर्ण करा असं एक संकल्पना चित्र येतात आणि त्यामुळे आपल्याला जे काही ब्रिटिश इतिहासकार होऊन गेले त्यांचे ग्रंथ, त्यामध्ये त्यांनी लिहिलेले विषय, ह्या सगळ्यांची माहिती आपल्याला काळजीपूर्वक लिहायची असते. यानंतर आता आपल्याला भारतीय इतिहास लेखन वेगवेगळे तात्विक प्रणाली म्हणजे वेगवेगळे विचार यासंबंधी आपल्याला माहिती घ्यायची आहे. बघा, इतिहास लेखन कोणकोणत्या प्रकारचं आहे? वसाहतवादी, त्यानंतर प्राच्यवादी आणि राष्ट्रवादी. नावावरूनच तुम्हाला लक्षात येतील याचे अर्थ. एकेकाची माहिती आता आपण बघूया. बघा, वसाहतवादी इतिहास लेखन. भारतीय इतिहासाचा अभ्यास आणि लेखन करणाऱ्या सुरुवातीच्या इतिहासकारांमध्ये प्रामुख्याने ब्रिटिश अधिकारी आणि त्याचप्रमाणे ख्रिश्चन धर्मप्रसारकांचा अंतर्भाव होता, समावेश होता. की ह्या सगळ्यांनी आधी भारतीय इतिहासाचा अभ्यास आणि लेखन करायला सुरुवात केली. भारतीय संस्कृती ही गौण दर्जाची आहे. या पूर्वग्रहाचं प्रतिबिंब त्यांच्या काहींच्या लेखनामध्ये अगदी स्पष्टपणे उमटलेलं दिसतं. वसाहतवादी ब्रिटिश सत्तेच्या समर्थनासाठी म्हणजेच ब्रिटिश सत्तेची योग्यता पटवण्यासाठी त्यांच्या इतिहास लेखनाचा वापर केला गेला आणि म्हणून 1922 ते 1937 या दरम्यान प्रसिद्ध झालेले केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया या ग्रंथाचे 5 खंड हे वसाहतवादी इतिहास लेखनाचे ठळक उदाहरण आहे. वसाहतवादाला प्रेरणा, प्रोत्साहन या पुस्तकामध्ये आपल्याला दिलेली दिसून येते. आता आपल्याला बघायचं आहे प्राच्यवादी इतिहास लेखन. सगळ्यात आधी विद्यार्थ्यांनो, प्राच्यवादी या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. प्राची म्हणजे पूर्व दिशा. संस्कृत भाषेमध्ये पूर्व दिशेला प्राची असं म्हणलं जातं आणि पूर्वेकडील इतिहास लेखन म्हणून याला म्हणलं जातं प्राच्यवादी इतिहास लेखन. युरोपीय अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल कुतूहल जागृत झालेले होते. मागच्या व्हिडिओत आपण एका धड्यामध्ये बघितलेलं होतं पाश्चात्य ह्या शब्दाचा अर्थ. पश्चिमेकडील युरोप देश असल्यामुळे पूर्वेकडे कशी संस्कृती आहे, कसा देश आहे याच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये अतिशय कुतूहल होतं, उत्सुकता होती. शिवाय त्याच्याबद्दल आदर, कौतुक असलेले काही अभ्यासक पण त्यांच्यामध्ये होते. त्यांना म्हणायचं प्राच्यवादी, की ज्यांना पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल कुतूहल ज्यांच्या मनामध्ये जागृत झालेलं होतं. या प्राच्यवादी अभ्यासकांनी संस्कृत आणि युरोपीय या 2 भाषांमधील साम्याचा, साधर्म्याचा अभ्यास केला. प्राच्यवादी इतिहास लेखन. बघा, पूर्वेकडील जग आपल्याला जगाच्या नकाशावर दिसतंय. पुन्हा एकदा सांगते, प्राची म्हणजे पूर्व दिशा आणि पूर्वेकडील म्हणजे प्राच्यवादी. आता आपल्याला बघा प्राच्यवादी इतिहास लेखनाचे काही ठळक वैशिष्ट्य बघा, की वैदिक वाङ्मय आणि संस्कृत साहित्याचा अभ्यास करण्यावर या प्राच्यवादी विद्वानांचा भर होता आणि त्यातूनच या भाषांची जननी असलेली एक प्राचीन इंडो युरोपीय भाषा होती, 2 भाषांचा समावेश असलेली, अशी कल्पना मांडली गेली. इसवी सन 1784 सर विल्यम जोन्स यांनी कोलकाता येथे एशियाटिक सोसायटीची स्थापना केली आणि त्याद्वारे प्राचीन भारतीय वाङ्मय आणि इतिहास यांच्या अभ्यासाला चालना मिळाली. हे प्राच्यवादी लेखन करण्यामध्ये फ्रेडरिक मॅक्सम्युलर हे सुद्धा प्राच्यवादी जर्मन अभ्यासक यांचा प्रामुख्याने उल्लेख
का बरं करावा लागेल बघा विद्यार्थ्यांनो, तर फ्रेडरिक मॅक्सम्युलर हे एक संस्कृतची आवड असणारा एक ब्रिटिश इतिहासकार होता. संस्कृत साहित्यामध्ये यांना विशेष रस होता आणि शिवाय याच्या दृष्टीने संस्कृत भाषा ही इंडो युरोपीय भाषा गटांमधली एक अतिप्राचीन शाखा होती. आणि या फ्रेडरिक मॅक्सम्युलर याने हितोपदेश हा एक जो संस्कृत ग्रंथ आहे या ग्रंथाचा जर्मन भाषेमध्ये अनुवाद केला. तसेच द सेक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट या नावाने 50 ग्रंथसुद्धा त्यांनी संपादित केलेले आहेत. शिवाय याने ऋग्वेदाचे संकलन करण्याचं काम केलं आणि ते 6 खंडांमध्ये प्रसिद्ध झालेलं आहे. शिवाय आश्चर्याची गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांनो, या फ्रेडरिक मॅक्सम्युलरने ऋग्वेदाचा सुद्धा संस्कृत भाषेमध्ये अनुवाद केला होता. यावरूनच आपल्याला दिसून येतं की फ्रेडरिक मॅक्सम्युलर याला संस्कृत भाषेविषयी विशेष आस्था होती, आवड होती आणि त्यात त्याने अभ्याससुद्धा केला. यावर आपल्याला असा प्रश्न येतो की हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद डॅश यांनी केला. पुन्हा एकदा सांगतो आपण की आपल्या पाठाचं वारंवार वाचन करा, काळजीपूर्वक हे सगळे व्हिडिओ बघा, अभ्यासा आणि त्यामुळे आपल्याला हे आपले ऑब्जेक्टिव्ह प्रश्न यामध्ये आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळतात. चला तर विद्यार्थ्यांनो, या पाठाचा उर्वरित भाग आपण आता पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. त्यामुळे आता आपण काय पाहिलं की प्राच्यवादी इतिहास लेखन यामध्ये आपण पाहिलं की अलीकडच्या काळात प्राच्य विद्यावंतांच्या लेखनामागील छुपे साम्राज्यवादी हितसंबंध प्रकाशात आणण्याचं काम केलं एडवर्ड सईद या विद्वानानं. म्हणजे प्राच्यवादी विद्यावंतांनी जे काही लेखन केलं त्यामध्ये काय छुपे साम्राज्यवादी हितसंबंध होते ते उघडकीला आणण्याचं काम केलं एडवर्ड सईद या विद्वानाने. आता पुढच्या भागात आपण या पुढील इतिहास आपल्याला बघायचा आहे विद्यार्थ्यांनो. तोपर्यंत या तिसऱ्या भागाला आपण पूर्णविराम देऊया. मी वैशाली देशपांडे पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानते. ह्या विषयाचे माझे सगळे व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला तुम्ही सगळेजण लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करणारच आहात. पुन्हा लवकरच भेटूया पुढचा भाग घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.